नमस्कार मुलांनो, उपयोजित लेखन प्रकारामध्ये कथालेखन हा घटक विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा आहे. कथालेखन ही एक कला आहे. ती सरावानेच आत्मसात होते. कथेतून आनंद मिळतो, विचारांना दिशा मिळते. कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सृजनशीलता यांच्या बळावर कथा रचली जाते. कथालेखनाच्या योग्य सरावाने भावी कथालेखकसुद्धा घडू शकतात. प्रश्नपत्रिकेतील कथालेखन नियोजित कृती म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कथा विचारल्या जाऊ शकतात याबद्दलची माहिती आपण आता इथे पाहत आहोत. कथाबीजावरून कथालेखन यामध्ये आपल्याला कथांचे विविध प्रकार पाहायला मिळतात. शौर्यकथा, विज्ञानकथा, बोधकथा, ऐतिहासिक कथा, रूपक कथा, विनोदी कथा ही कथाबीज आहेत. यामधील शौर्यकथेमध्ये तुमची भाषा वीररसातली असायला हवी. विज्ञान कथेमध्ये तुमच्या भाषेमध्ये वैज्ञानिक शब्द असायला हवेत. वैज्ञानिक घटनांचा उल्लेख असायला हवा. बोधकथेमध्ये आदर्श मूल्य असायला हवीत. ऐतिहासिक कथेमध्ये ऐतिहासिक प्रसंग निर्माण करायला हवेत. ऐतिहासिक शब्द असायला हवेत. रूपक कथेमध्ये जीवनविषयक तत्त्वज्ञान, आदर्श मूल्यांचा समावेश असायला हवा. विनोदी कथेमध्ये हसरी भाषा असायला हवी. तेव्हा ते कथेचं बीज सार्थकी लागेल. शीर्षकावरून कथालेखन यामध्ये तुम्हाला कथेचं शीर्षक दिलं जाईल. उदाहरणार्थ गर्वाचे घर खाली, अति तेथे माती इत्यादी. या शीर्षकावरून तुम्हाला कथा लिहायची आहे. पुढचा प्रकार दिलेल्या शब्दावरून कथालेखन. या प्रकारामध्ये तुम्हाला काही शब्द दिले जातील आणि त्या शब्दांचा आधार घेऊन तुम्ही तुमची कथा लिहायची आहे. उदाहरणार्थ जंगल, सिंह, उंदीर, शिकारी हे 4 शब्द दिले जातील आणि त्या आधारे तुम्हाला तुमची कथा लिहायची आहे. पुढचा प्रकार मुद्द्यावरून कथालेखन. आता तुम्हाला इथे मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्ही तुमची कथा लिहायची आहे. उदाहरणार्थ तहानलेला कावळा, रांजण दिसतो, रांजणात खडे टाकतो, पाणी वर येतं, पाणी पितो असे मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला तुमची कथा लिहायची आहे. पुढील कृती अपूर्ण कथा पूर्ण करणे. कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे आणि उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे या 2 कृतींपैकी एक कृती येऊ शकते. आता यामध्ये कथेचा पूर्वार्ध दिला जातो आणि आपण उत्तरार्ध लिहायचा किंवा उत्तरार्ध दिला जातो आणि आपण पूर्वार्ध लिहायचा. ही कथा लिहित असताना अतिशय महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे पूर्वार्ध दिला असेल आणि उत्तरार्ध लिहायचा असेल तर ती कथा लिहित असताना पुन्हा पूर्वार्ध लिहिण्याची गरज नाही किंवा उत्तरार्ध दिला असेल तर पूर्वार्ध लिहिताना उत्तरार्ध लिहिण्याची गरज नाही. कथा लिहित असताना कथेची काही तंत्र आहेत. ती जर आपण आत्मसात केली तर आपल्याला कथा सहज लिहिता येऊ शकते. इथे ही तंत्र सांगितलेली आहेत. या तंत्रांचा नीट विचार केला, ती नीट समजून घेतली आणि त्यानुसार जर कथा लिहिली तर तुम्हाला निश्चितच चांगले मार्क्स मिळू शकतात. या प्रत्येक तंत्राचा आपण सविस्तर विचार करूयात. कथाबीज. कथाबीज म्हणजे कथेचा प्राण असतो. कथालेखन ही कल्पकतेवर आधारलेली कला आहे. ज्याची कल्पनाशक्ती उत्तम, ज्याचं वाचन भरपूर, तो उत्तम कथा लिहू शकतो. आता ही कथा लिहित असताना त्या विषयास अनुसरून भाषा असायला हवी. आपल्याला कोणतं कथाबीज विचारलेलं आहे ते लक्षात घेऊन त्याला अनुसरून तशा भाषेचा वापर कथा लिहिताना करायचा आहे. यासाठी दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार या सगळ्यांचा उपयोग करून कथाबीज फुलवायचा आहे. कथेची रचना. जेव्हा आपल्याला कथेचा विषय दिला जाईल तेव्हा आपली संपूर्ण कथा कशी असेल याचा विचार आधी करायचा आहे. तिची पूर्ण रचना मनामध्ये आखायची आहे. आपली कथा 80 ते 90 शब्दात होणार आहे, 4 ते 5 परिच्छेदात होणार आहे याची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक कथेला प्रारंभ, मध्य आणि शेवट असतो आणि त्यानुसार आपल्याला कथा लिहायची असते हे प्रत्येकाने आधीच ठरवायचं. आता सुरुवातीमध्ये काय लिहायचं तर आपली सुरुवात ही नेहमी आकर्षक असावी. त्यामध्ये स्थळ, काळ, मुख्य पात्रांचा परिचय व्हावा जेणेकरून आपल्या कथेमध्ये आतमध्ये काय असेल हे सुरुवातीला परीक्षकाच्या लक्षात येतं. मध्यामध्ये संवाद फुलवत न्यायचा आहे. कथा जी आपली आहे त्याचा आशय पूर्णपणे मांडायचा आहे. इथे
वाक्यांची रचना पाल्हाळीक ठेवायची नाही, आकलनपूर्ण छोटी छोटी वाक्ये असावीत. कथेचा मजकूर सातत्याने उत्कंठावर्धक असावा. कथेतील आशयाला काहीतरी वळण असेल तर कथा उत्कंठ वाढवणारी असते. कथा नेहमी भूतकाळात लिहायची आहे. या आशयामध्ये संवादशैलीचा वापर असायला हवा. उपमा किंवा इतर कोणतेही अलंकार असतील त्या अलंकाराचा वापर करून भाषा सुंदर करायची आहे. वाक्प्रचार, म्हणी, शब्दप्रयोग करायचे आहेत. अशा वापराने तुमची कथा निश्चितच आकर्षक होते. कथेचा शेवट. कथा कशासाठी सांगितली आहे? कथा तुम्ही का अशा पद्धतीने मांडलेली आहे? कथेचा गाभा काय आहे? याविषयी या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. हा शेवटचा परिच्छेद तुमची कथा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. तुमच्या कथेची सुरुवात, मध्य आणि शेवट यामध्ये सुसंगतपणा असणं अतिशय आवश्यक आहे. कथेतील घटना व पात्रे. कथाबीजानुसार कथेतील पात्रे व घटना निवडाव्यात. आपल्याला कुठल्या प्रकारची कथा विचारलेली आहे हे आधी लक्षात घ्यावे आणि त्यानुसार आपली पात्रे निवडावीत. त्यानुसार आपल्या घटना रचाव्यात. घटनांचा योग्य क्रम असावा की जो कथाबीजाला पुढे नेऊ शकेल. घटना घडण्याचे स्थळ सुसंगत निवडावे. जर तुम्ही ऐतिहासिक कथा लिहित असाल तर डोंगर, दऱ्या, किल्ल्यांचा तिथे उल्लेख यायला हवा. पात्र, घटना व स्थळांच्या वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून घेऊन वर्णन करावे. प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी. एखाद्याला कथा वाचताना ती कथा आपल्यासमोर घडत आहे असे वाटायला हवे. यासाठी वर्णन चित्रदर्शी असावे. कथेतील संवाद व भाषा. कथेत निवडलेल्या परिसराला, कथाबीजाला अनुसरून कथेची भाषा असावी. कथा लिहित असताना अलंकारिक शब्दांचा वापर करावा. कथेमध्ये वाक्प्रचार, म्हणी यांचा सुयोग्य वापर करून कथेची परिणामकारकताही वाढवता येते. विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. संवादाची परिणामकारकता वाढवायची असेल तर तिथे विरामचिन्हांची खूप आवश्यकता असते. पात्रांच्या तोंडी पात्रांच्या वैशिष्ट्यांच्या नुसार भाषा असायला हवी. उदाहरणार्थ, कथा जर ग्रामीण भागात घडत असेल तर ग्रामीण भाषा, बोलीभाषेचा सहजतेने वापर करायला हवा आणि जर कथा शहरी भागात घडत असेल तर शहरी भाषेतील शब्द असायला हवेत. शीर्षक, तात्पर्य. संपूर्ण कथेचा आशय, कथेतील मूल्य किंवा कथेतील संदेश व्यक्त करणारे शीर्षक असावे. मुलांनो, उत्तरपत्रिका तपासताना एक गोष्ट लक्षात येत असते. कथा लिहिण्याच्या आनंदात किंवा ओघात मुलं शीर्षक द्यायला विसरतात. शीर्षकाला गुण असतात, त्याच्यामुळे शीर्षक द्यायला कधीही विसरू नका. कथेतून मिळणारा संदेश, मूल्य किंवा कथेतील वैशिष्ट्यपूर्ण आशय प्रतिबिंबित करणारं तात्पर्य असायला हवं. मुलांनो, कथा लिहित असताना प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सूचक गोष्टी शोधा आणि मग कथा लिहायला सुरुवात करा. बऱ्याचदा तिथेच आपल्याला कथा कशी फुलवायची हे समजतं. लेखनातून आपलं व्यक्तिमत्व दिसत असतं. आपल्या मनाचं प्रतिबिंब उमटत असतं. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा देणारं लेखन करा. वर्षभरात किमान 10 ते 12 कथा लिहिण्याचा सराव करा आणि भरपूर मार्क्स मिळवा.